चालू आहे ते कॉन्क्रिटिंगचे, पण बाजूला जे डांबरीकरणचे जे काम चालू आहे, जे डांबरीकरणचे जे रोड आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यात खड्डे झालेले आहेत. तर त्यात प्रशासन काही लक्ष देत नाही आणि प्रशासन याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मध्ये खड्डे झालेले आहेत, त्यामुळे वाहतुकीमुळे इथे ट्रॉफिक असल्यामुळे जास्त गाड्या चालत असल्यामुळे इथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि ते ॲक्सिडेंट होत आहेत छोट्या मोठ्या गाड्यांचे, टू व्हीलरचे. त्याच्यावर सुद्धा मोठ्या गाड्या चालत असताना मानहानी होऊ शकते व मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी उलटा गायकर कल्याण वालेनगर या रोडवरील गोल्डनबाग या चौकातील जे काय रस्ते आहेत त्या रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याच्यात जे भरण्याचे जे काम आम्ही कार्यकर्ते म्हणून व आपले इतर नागरिक आजूबाजूचे परिसरातले यांना घेऊन आम्ही भरण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे. पण याच्यावर प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या कामाची दखल घेतली पाहिजे, जेणेकरून इथे मानहानी किंवा ॲक्सिडेंट जास्त होऊ नये. इथे सातत्याने हप्त्यातील 2 ते 3 ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यावर उचल ठेव आम्हालाच करावं लागते, हॉस्पिटलचं पोहोचावं लागतं. पण जे काही त्यांना मानधन भेटतं त्यातनं त्या ॲक्सिडेंटमधनं, पण या होऊ नये याच्याकडे प्रशासनाने लक्ष सातत्याने दिलं पाहिजे. ही आमच्या महाराष्ट्र एक विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.